नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेले अनेक दिवस एक विषय घेईन म्हणतोय, पण राहतच गेला. आत्ता ते मध्ये उद्धव ठाकरेंनी बघा काढलं ते भिडेंचा आंबा खान पोरं काढा, काय काय त्यांचं चालू होतं. तेव्हा माझ्या डोक्यामध्ये आला होता तो विषय, पण नंतर पुन्हा तो नाही घेता आला. आज म्हटलं तो विषय घेऊयाच. खरंच भिडे गुरुजी जे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत, जे तुम्हाला माहितीच आता काय ते एवढं नव्यानं सांगण्याची गरज नाही, ते खरंच आतंकवादी घडवत आहेत का? काय म्हणजे नक्की ते काय करतायत काय ती लोक सगळी धारकरी म्हणून ते स्वतःला म्हणवून घेत आहेत आणि मग ते या गडावरून त्या गडावरती चालत जात आहेत. त्यांना जे काही अनेक जण सांगतात त्यांना ब्रेन वॉश केला जातोय, त्यांच्यामध्ये कट्टरतावाद भरला जातोय. या सगळ्या गोष्टींची उत्तरं आज आपल्याला मिळवायची आहेत आणि तुम्हाला मी सांगणार आहे की नक्की काय चालतं. मी या संघटनेला अत्यंत जवळून पाहतो. मी या संघटनेमध्ये अजून तरी एवढा उग्रपणे काम करत नाही आहे, पण मी या संघटनेला अत्यंत जवळून पाहतो नक्की काय चालतं, कसं चालतं आणि काय सगळ्या गोष्टी केल्या जातात. भिडे गुरुजींना आतंकवादी म्हणण्याचं सगळ्यात महत्त्वाचं धाडस मोठे आणि या सगळ्या गोष्टी खास करून डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून, सेक्युलर वाद्यांकडून जास्त होतात. काँग्रेस, शरद पवार, अजून हे बाकीचे सगळे जे डाव्या विचारसरणीचे आहेत, हे खास करून शरद पवार, काँग्रेस हे जे दोन पक्ष आहेत, हे भिडे गुरुजींना अत्यंत म्हणजे ते त्यांना पटतच नाही. त्यांना असं वाटतं की हे म्हणजे आतंकवादीच आहेत आणि ह्या गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत. भिडे गुरुजी म्हणजे त्यांच्याविषयी सतत बोलणं हे लोकांना, पोरांना फसवतायत, पोरांना नको त्या चुकीच्या मार्गाला लावतायत. पण ह्या सगळ्या गोष्टीच्या एक दुसरी जी ह्या सगळ्या गोष्टींची जी बाजू आहे ती समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि ती जर समजली नाही तर आपण भिडे गुरुजींना आतंकवादी म्हणूच कसू शकतो किंवा ते आतंकवादी घडवत आहेत असं कसं म्हणू शकतो, हा पहिला प्रश्न आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये येतो आणि पडला पाहिजे. येऊया. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे एक अशी संघटना आहे जी उग्रपणे काम करते. उग्रपणे म्हणजे उग्र हा शब्द एखाद्या कट्टरतावादासाठी नाही आहे. अत्यंत मेहनतीनं नेहमी आपल्या प्रश्नांवरती, आपल्या हिंदू धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी ही संघटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कसे होते, ते नक्की काय करायचे, त्यांनी कसं राज्य स्थापन केलं, आत्ताच्या घडीला आपल्याला नक्की काय गरज आहे, या सगळ्या गोष्टीवरती इथं अभ्यास केला जातो आणि ती संघटना त्या गोष्टींसाठी काम करत असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता की हे हिंदवी राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा. भिडे गुरुजींनी देखील या सगळ्या गोष्टी तिथल्या तरुणांना त्यांच्या संघटनेतल्या सगळ्या त्या गोष्टी सांगत असतात. मी एकदा दोनदा त्यांच्या भाषणे जाऊन पाहिलेत किंवा ऐकलेत की ते नक्की काय सांगतायत. खरंच ते चिथावणीखोर सगळ्या गोष्टी सांगतायत की निश्चित त्याच्यामागं काहीतरी लॉजिक आहे. पण चिथावणीखोर आणि आतंकवादी घडवणं असं आपण मुळीच म्हणू शकत नाही. कारण भिडे गुरुजी कुठेही असं सांगत नाही आहेत की भिडे गुरुजी कुठल्याही चुकीच्या गोष्टी अशा करत नाही आहेत की जिथं जाऊन काहीतरी पुढचं, म्हणजे आता साधी गोष्ट घ्या ना, एखादा ओवेसी उभा राहिला भाषणाला तर तो ओवेसी म्हणतो 15 मिनिट द्या तुमचे, मी काय करायचं ते करून दाखवतो. किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला कट्टरतावादाच्या वाटत नाही आहेत. पण जे भिडे गुरुजी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन एक अशी संघटना चालवत आहेत जिथं छत्रपतींचे, शिवप्रभूंचे विचार पेरले जात आहेत, जिथं छत्रपतींचे विचार सांगितले जात आहेत, जिथं अशा ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. विशाळगडाचं जे आंदोलन केलं किंवा झालं, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी हे धारकरी सगळी लोकं, ही जी सगळी संघटनेतली लोकं आहेत, ही जी सगळी कामं करत असतात, जी आपल्या हिंदुत्वासाठी कामं करत असतात, याला आपण कट्टरतावाद म्हणूच कसा शकतो, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. भिडे गुरुजी ज्या काही गोष्टी किंवा ज्या काही भाषणाच्या माध्यमातून जे काही या तरुणांच्या डोक्यामध्ये टाकतायत आणि जे सगळे तरुण त्यांच्यावरती विश्वास ठेवून एवढी मैलोन त्या चालत जाणाऱ्या सगळ्या धारकरी यात्रा सगळ्या काढतायत, ह्या कट्टरतावादासाठी नाही तर स्वतःमध्ये देशाभिमान भिनवण्यासाठी, राष्ट्राभिमान भिनवण्यासाठी, छत्रपतींचे विचार ऐकण्यासाठी ही सगळी लोकं या सगळ्या मार्गाला जात आहेत. भिडे गुरुजींनी जो काही मंत्र या सगळ्या मुलांना दिला आहे, लोकांना दिला आहे की आपला शिवप्रभूंचा महाराष्ट्र आहे आणि तो जगवायचा असेल तर तुमच्या आमच्यासारखी छत्रपतींच्या विचारानं प्रेरित झालेले तरुण हे सगळे राजकारणामध्ये आले पाहिजेत, समाजकारणामध्ये आले पाहिजेत, आपल्या संघटनेमध्ये आले पाहिजेत. याचा विचार असा होत नाही की काय आतंकवादी घडवले जात आहेत. ते कधी सांगत नाही आहेत की कुठं जाऊन, कुठल्या रेल्वे स्टेशनमध्ये जाऊन रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवा, कुठल्या बसमध्ये जाऊन बसमध्ये बॉम्ब ठेवा, कुठल्या मॉलमध्ये जाऊन त्याला उडवून टाका. असल्या गोष्टी सांगितल्या जात नाही आहेत किंवा असल्या गोष्टी कुठं घडत नाही आहेत. त्यांनी कुठल्या ठिकाणी मशिदीत जाऊन बॉम्ब ठेवलेत आणि मग ते कुठल्या मुसलमानांना मारून फेकलं किंवा दंगली केल्यात, असल्याही कुठल्या गोष्टी आतापर्यंत सापडलेल्या नाहीत किंवा दिसत नाही आहेत. ज्या सगळ्या गोष्टी या विरोधकांकडनं सांगितल्या जातात आम्हाला त्याच खऱ्या वाटतात. झालंय कसं, सेक्युलर ज्या गोष्टी, सेक्युलर वाद जो असतो ना किंवा त्याचे जे विचार असतात ना, ते पटकन लोकांना अंगी रुजतात कारण ते सोपे असतात, त्याला त्या इजा न होणारे असतात. कट्टरतावाद किंवा आपण जर म्हटलं ना मी कट्टर हिंदू आहे, की आपल्याकडे ते आतंकवाद्याच्या नजरेतूनच बघतात. पण एखादा मुस्लिम जेव्हा म्हणतो की मी सर तनसे जुदा करेन, माझ्या देवाला जर कोण काय बोललं
तर आम्ही म्हणतो नाही नाही अरे बघा काय धर्मप्रेमी आहेत ही लोक, काहीही करतील धर्मासाठी, काहीही करू शकतात. हे विचार पेरले जातात. हे विचार खास करून शरद पवार गट या काँग्रेसवाल्यांकडनं पेरले जातात, सांगितले जातात. या भिडे गुरुजींच्या इकडे पोरांना पाठवू नका, हे कट्टरतावाद शिकवतात, हे आतंकवादी घडवतात, तुमचं पोरगं बिघडल त्यांच्या नादाने, हे तलवारे बिलवारे घेऊन नाचवतात, काय काय करतात, पोरांना नको तेसलं काय काय करायला लावतात. आज तुम्हाला माहीत नसेल, तुम्हाला जर कधी डाऊट असेल या सगळ्या गोष्टींवरती, तर हे जे धारकरी मुलं आहेत किंवा हे जी संघटना आहे त्या संघटनेमध्ये थोडे दिवस काम करून बघायचं. बघा तुम्हाला काय अनुभव येतोय काय नाही ते तुम्हाला समजून जाईल. अत्यंत शिस्तबद्ध मुलं, अत्यंत शिवप्रभूंचे विचार स्वतःमध्ये भिनवणारी मुलं, म्हणजे स्वतः भिडे गुरुजी त्या मुलांना सर्वांना सांगतात की रोज छत्रपतींचा इतिहास वाचलाच पाहिजे. म्हणजे मी जेव्हा त्या भाषणाला गेलो होतो इथेच, आणि तेव्हा ते सांगत होते की रोज कोण कोण हात वर करा, कोण ते गुरुजीच आहेत, त्यांना गुरुजी म्हटलं जातं, आणि ती खालची बसलेले विद्यार्थी कोणी कोणी हात वर करा, कोणी कोणी आज काय काय वाचलं, मग ती शाळाच घेतली जाते त्यांची. त्यांना नेहमी सांगितलं जातं की आपल्या देव देश धर्मासाठी जगायचं, आपलं जीवन याच्यासाठी हे करायचं की 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सांगितलं होतं की देव देश धर्मासाठी जगायचं, म्हणून बांडुकळांनो तुम्ही आणि आम्ही आहोत जे यांना आतंकवादी म्हणतात. त्या सगळ्या अवलादींना माझं सांगते, तुम्ही ज्यांना आतंकवादी म्हणताय ना, ते जे विचार पेरतायत ना, तेच विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरले होते. मग आतंकवादी कुणाला म्हणताय तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना. याचा प्रत्येकानं थोडा विचार केला पाहिजे. भिडे गुरुजींची काही वाक्य किंवा काही संभाषणं किंवा काही गोष्टी मी त्याच्यामध्ये अजून स्पष्टपणे जात नाही. ते आंबा खाल्यानं पोरं होतात काय, ते त्या गोष्टी सोडून द्या, ते त्याला मी देखील सपोर्ट करत नाही किंवा काय बोलतात पाठिंबा देत नाही त्या गोष्टीला. आंबा खाल्यानंतर मुलं होतात काय होत नाहीत, त्या सगळ्या गोष्टी ते कुठल्या ह्याच्यातून बोलले काय. पण जे त्यांचं राष्ट्राप्रती प्रेम आहे, जे मातीसाठी, जे छत्रपतींच्या विचारांसाठी जे काम आहे, जे योगदान आहे, ते विसरता कामा नये. त्याला कधी दुजोरा देऊन चालणार नाही. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण भिडे गुरुजींनंतर मला असं वाटतं पुन्हा कोणीतरी उभं राहिलं पाहिजे, ज्याने ही शिवप्रतिष्ठानसारखी संघटना धगधगत ठेवली पाहिजे, त्या मुलांना विचार दिला पाहिजे. आज आम्ही जी सगळी, मी देखील आज त्यांच्या सगळ्या कामाने प्रेरित आहे. मला देखील नेहमी वाटतं की यांच्यासोबत जावं, यांच्यासोबत बसावं, यांच्यासोबत उठावं, यांच्या संघटनेमध्ये काम करावं. ही सगळी पोरं देवदेश धर्मासाठी जगणारी आहेत, गोरक्षा करणारी आहेत. हे नेहमी आपल्या हिंदूंवरती काय अन्याय अत्याचार झाला तर पुढे जाऊन सरसावणारी मुलं आहेत. अरे हीच उद्या बाहेर रस्त्यावर दिसतील जेव्हा काय होईल ना वेडं. आणि हे जे बोलणारे आहेत ना सेक्युलरवादी, ही जी वांडगुळं, हे घरामध्ये खिडक्या लावून बसतील. यांच्यात दम नाही, हे फक्त वचवाच बोलायच्या कामाचे. यांच्यात एवढा दम नाही आहे, हे फक्त मेसेज करून फक्त धमक्या देण्याच्या कामाचे. त्याच्यामुळं भिडे गुरुजींचं योगदान, त्यांचं कार्य, त्यांचं काम हे नजरअंदाज करण्यासारखं नाही आहे. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या तरुणांमध्ये देशाभिमान भिनवायचा नाही तर कशात भिनवायचा, असं बाळासाहेबांचं एक वाक्य होतं. ते वाक्य प्रत्येकानं लक्षात ठेवावं. देशाभिमान आपल्या लोकांमध्ये, आपल्या तरुणांमध्ये भिनलाच पाहिजे, आणि त्याचं उत्तम काम भिडे गुरुजी करतात. त्यामुळं आतंकवादी घडवणारे भिडे गुरुजी नाही आहेत, तर देशासाठी, राष्ट्राप्रती शिवरायांचे मावळे घडवणारे असे भिडे गुरुजी आहेत. हे सर्वांनी लक्षात ठेवावं, एवढंच मी तुम्हाला सांगेन.